नमस्कार. घावणे हे सर्वांच्याच घरी बनवले जात असतील. सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची छोटी भूक असो किंवा अगदीच मुलांच्या टिफिनमध्ये किंवा अगदीच रात्रीचा जेवणाचा कंटाळा आला तर अशा पद्धतीने आपण अगदी झटपट हे घावणे बनवून देऊ शकतो. एकदा अशा पद्धतीने हे घावणे बनवून बघा. अगदी कापसासारखे मऊसूत असे हे घावणे तयार होतात. इथे आपण तांदूळ दळून न आणता तांदूळ भिजत घालून हे आपण मऊसूत असे हे घावणे तयार करणार आहोत. हे तांदूळ दळताना एक पदार्थ त्याच्यामध्ये टाकला तर अगदी तुम्ही बनवलेले घावणेसुद्धा अगदी कापसासारखे मऊसूत असे तयार होतील. 1 वाटी तांदूळ इथे आपण भिजत घालणार आहोत. इथे मी 1 वाटी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. इथे तुम्ही कोणताही जुना तांदूळ घेऊ शकता. इथे आपण 2 ते 3 पाण्याने हे तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत. तांदूळ धुवून झाल्यानंतर 4 तासासाठी हे तांदूळ आपण भिजत ठेवणार आहोत. 4 तास तांदूळ छान भिजवून झालेले आहेत. इथे आपण आता हे तांदूळ बारीक करून घेणार आहोत. शक्यतो छोट्या मिक्सरच्या भांड्याचा वापर करायचा, म्हणजे तांदूळ छान एकदम बारीक असे वाटले जातात. तर इथे आपण त्याच पाण्याचा वापर करणार आहोत. थोडंसं पाणी घेऊन हे तांदूळ अगदी बारीक असे वाटून घ्यायचे आहे. आता हे घावणे छान मऊ कापसासारखे होण्यासाठी इथे आपण ओल्या नारळाचा वापर करणार आहोत. पोहे खातो त्या चमच्याने 2 ते 3 चमचे ओल्या नारळाचा वापर करणार आहोत. तांदूळ बारीक करताना लक्षात ठेवा 2 ते 3 चमचे आपण इथे ओल्या नारळाचा वापर करायचा आहे. म्हणजे हे घावणे अगदी कापसासारखे मऊसूत तयार होतात आणि हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. जरासुद्धा जाड ठेवू नका. हे तांदूळ बारीक वाटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 2 वाटीभर पाण्याचा वापर करणार आहोत. ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने मी इथे 2 वाटीभर पाण्याचा वापर केलेला आहे. तुम्हाला कमी अधिक जास्त पाणी लागू शकतं, कारण तांदूळ कोणता वापरता त्याच्यावर पाण्याचा अंदाज अवलंबून असतं. इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे. तांदूळ वाटताना लक्षात ठेवा खोबऱ्याचा वापर नक्की करा. तुम्ही बनवलेले घावणेसुद्धा अगदी मऊसूत कापसासारखे तयार होतील. घावणे तयार करताना लक्षात ठेवा जो आपण फ्राय पॅन गरम करून घेतो तो अगदी कडकडीत असा गरम करून घ्यायचा. तर इथे पण लक्षात ठेवा घावण्याचं मिश्रण तव्यावर अशा पद्धतीने पसरवताना गॅसची फ्लेम एकदम मोठी ठेवायची आहे. गॅसची मोठी फ्लेम ठेवल्यामुळे छान मिश्रणाला अशा पद्धतीने जाळी सुटते. तवा जर एकदमच मोठा असेल तर गॅसच्या फ्लेमवर गोल गोल असा फिरवून घ्यायचा, म्हणजे घावणे बनवतो त्यावेळेला त्याच्या कडा मोकळ्या होतात. घावणे बनवताना प्रत्येक वेळेला लक्षात ठेवा थोडंसं फ्राय पॅनला तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे मिश्रण आहे ते खालीवर करायचं, म्हणजे तळाला जाऊन घट्ट पीठ बसतं. त्याच्यामुळे इथे मिश्रण आपण ज्या ज्या वेळेला घावणे बनवतो त्या त्या वेळेला हे मिश्रण अगदी खालीवर करून घ्यायचं, म्हणजे सर्व घावणे व्यवस्थित असे तयार होतात. घावण्याचं मिश्रण आपण फ्राय पॅनवर सोडताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम एकदम मोठी ठेवायची, म्हणजे छान जाळीदार असे तयार होतात. घावणे तुम्ही सकाळी बनवलेत आणि रात्री खाल्लेत तरीसुद्धा अगदी मऊसूत अगदी कापसासारखे राहतात. तर इथे लक्षात ठेवा ताटावर हे घावणे न काढता एखाद्या चाळणीवर ठेवायची, कारण त्याची जी वाफ असते त्या वाफेमुळे कधीकधी हे घावणे ताटाला चिकटतात. साधारण हे घावणे थंड झाल्यानंतर एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचे. आता हे घावणे कशाबरोबर खायचे असा प्रश्नच पडत नाही, कारण हे घावणे तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता, काळ्या वाटाण्याचा रस्सा किंवा खोबऱ्याची चटणी किंवा टोमॅटोच्या चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता. अगदी चिकनचा रस्सा किंवा मटणाच्या रस्स्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. सकाळच्या घाईगडबडीत किंवा अगदी संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी किंवा रात्रीचं जेवणाचा कंटाळा आला तर अशा पद्धतीने तुम्ही हे घावणे बनवून देऊ शकता. अगदी जाळीदार कापसासारखे मऊसूत असे हे घावणे तयार होतात. बनवायला सोपे आणि खायला तितकेच अतिशय चविष्ट हे घावणे तयार होतात. तांदूळ बारीक करताना लक्षात ठेवा खोबऱ्याचा अवश्य वापर करा, म्हणजे हे घावणे सकाळी बनवले तरी अगदी रात्री खाल्लेत तरीसुद्धा अगदी कापसासारखे मऊ राहतात. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.